अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामींच्या नित्यसेवेमध्ये आपल्याला 3 गोष्टी करायच्या आहेत. त्या 3 गोष्टी म्हणजे कोणत्या? त्यातल्या 2 गोष्टी तुम्हाला माहीतही असतील, पण जी सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे तिसरी, ती खूप कमी जणांना माहीत आहे. आणि या 3 गोष्टी जर तुम्ही नित्यसेवेमध्ये केल्या तर स्वामी पदोपदी तुमच्यासोबत नक्कीच राहतील. तर त्या 3 गोष्टी म्हणजे कोणत्या आहेत त्या आता आपण बघूया. त्यातली सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे अशी, स्वामींचा जप करणं. स्वामींचा जप का करायचा असतो, का जपायचं असतं श्री स्वामी समर्थ या मंत्राला, त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. नामस्मरणामध्ये खूप मोठी शक्ती आहे बघा. नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे. तुम्हाला कोणतीही सेवा करायला जमत नाही ना, पण तुम्ही फक्त आणि फक्त नामस्मरण करत राहा, तरीसुद्धा स्वामी तुमच्यासोबत कायम असतात. तुमचं रक्षण ते करतात. तुमच्या प्रत्येक संकटात, दुःखात, अडचणीत ते तुमच्यासोबत असतात जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप करत असाल. आता नित्यसेवेमध्ये सांगितलं आहे की आपल्याला रोज 11 माळी घ्यायच्या असतात श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या. आता बऱ्याच जणांना 11 माळी घेणं शक्य होत नाही. मग त्यांनी काय करायचं, स्वामींसमोर बसून तुम्ही 1 माळ करा, अगदी मनापासून करा, पूर्ण श्रद्धेने करा. पण उरलेल्या माळी म्हणजे उरलेला जो काही जप आहे तो तुम्ही दिवसभरात कधीही तुम्ही करू शकता. प्रवासात करा किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही करा. चालता फिरता कोणतंही काम करताना तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्रात तुम्ही जप करू शकता. श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप केल्याने काय घडतं, स्वामी नेहमी आपल्याला म्हणतात की जो माझा जप करेल त्याला मी आयुष्यभर जपेल. म्हणजे काय की आपण जर स्वामींचं नाव आपल्या मुखात असलं तर स्वामी आपल्याला आयुष्यभर जपतील. आणि नामस्मरण का करायचं असतं त्याचं कारण मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे. बघा, आपलं जे काही नाव आहे, आपल्याला जर आपल्या नावाने कोणी हाक मारली तर अर्थात आपण त्या व्यक्तीकडे वळून बघतो की मला कोणी हाक मारली आहे. तसंच स्वामींचं पण आहे किंवा कोणत्याही देवतेचं. जर तुम्ही कोणताही मंत्राचा जेव्हा तुम्ही जप करतात तेव्हा, आता समजा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करत असाल तर अर्थात स्वामींचं लक्ष आपल्या भक्ताकडे जातंच की कोणता भक्त मला मनापासून हाक मारत आहे. आणि अर्थात स्वामी पदोपदी आपल्यासोबत असतात. एवढी मोठी शक्ती या नामस्मरणामध्ये आहे. नामस्मरणाला कुठलंही बंधन नाही आहे. तुम्ही कधीही कुठेही कसंही नामस्मरण करू शकता, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात श्रेष्ठ सेवा जर कोणती असेल तर ती म्हणजे फक्त आणि फक्त नामस्मरण. तुम्हाला कोणतीही सेवा जमत नसेल, तुम्ही फक्त नामस्मरण करा. चालता फिरता कुठल्याही कामामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही अखंड नामस्मरण स्वामींचं तुम्ही करून बघा. तुमची ती सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे. आणि त्याचबरोबर स्वामी पदोपदी तुमच्यासोबत असतील. तुम्हाला स्वामींचे अनुभव नक्कीच येतील. तर स्वामींचा जप आपल्याला करायचा असतो. जप रोज 11 माळी करायचा असतो, पण बऱ्याच जणांना शक्य होत नाहीत. बघा, तुम्ही 11 माळी जर तुम्हाला बसून करणं शक्य नसेल, तुम्ही दिवसभरात अखंड नामस्मरण करू शकता. किंवा रोज 1च माळ घ्या, पूर्ण श्रद्धेने मनापासून घ्या की जी स्वामींच्या चरणांपर्यंत पोहोचलीच पाहिजे. नाहीतर काही जण खूप फास्ट जप करतात, मग त्या जपाला अर्थ राहत नाही. करायची आहे ना सेवा तर थोडीच करा, पण पूर्ण भक्तिभावाने, पूर्ण श्रद्धेने करा, मनापासून करा की जी स्वामींच्या चरणांपर्यंत पोहोचलीच पाहिजे. आणि स्वामीसुद्धा आपल्या सेवेवर प्रसन्न असले पाहिजे, अशी आपल्याकडनं सेवा घडली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे स्वामींच्या नित्यसेवेमध्ये, किती म्हणजे मी तुम्हाला कालच सांगितलं, श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातले आपल्या रोजचे 3 अध्याय क्रमशः वाचायचे असतात. त्याचं महत्त्व काय आहे, स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ का वाचावा, त्याचं महत्त्व, त्याची ताकद हे मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य जाऊन बघा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही तो अवश्य जाऊन व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला त्या ग्रंथाची ताकद कळेल, त्या ग्रंथामध्ये किती मोठी शक्ती आहे हे तुम्हाला कळेल. आणि त्याचे रोजचे 3 अध्याय आपल्याला क्रमशः वाचायचे असतात. क्रमशः वाचायचे असतात म्हणजे काय की आज जर तुम्ही 1, 2, 3 अध्याय वाचले तर उद्या तुम्हाला 4, 5, 6 अध्याय वाचायचे असतात. परवा तुम्हाला 7, 8, 9 त्या ग्रंथामध्ये एकूण अध्याय 21 आहेत. रोजचे 3-3 अध्याय आपण जेव्हा वाचतो तेव्हा 7 दिवसामध्ये आपले संपूर्ण 21 अध्याय वाचून पूर्ण होतात. म्हणजे 7 दिवसामध्ये तो पूर्ण ग्रंथ आपला वाचून होतो. आणि जेव्हा रोज आपण स्वामींची ही नित्यसेवा करतो, सारामृताचे 3 अध्याय आणि स्वामींचा जप, तेव्हा खरंच तुम्हाला सांगते या नित्यसेवेमुळे
इतके अनुभव येतात ना, आपल्याकडनं ही सेवा निस्वार्थपणे रोज घडत असते. नित्यसेवा का करायची असते? रोज आपण स्वामींची आठवण काढत असतो. आपल्याकडनं रोज स्वामींची सेवा घडावी म्हणून ही नित्यसेवा आपल्याकडनं रोज घडलीच पाहिजे. नाही तर बघा, कधी कधी जेव्हा आपल्याला दुःख येतं, संकट येतो, तेव्हा तर आपण सेवा करतोच हो. तेव्हा आपण संकल्प करून का होईना आपण सेवा करतो. पण रोज आपल्याकडनं स्वामींची सेवा घडली पाहिजे, यासाठी प्रत्येक स्वामी भक्ताने ही स्वामींची रोज नित्यसेवा केलीच पाहिजे. बघा, नित्यसेवेमध्ये आपण बऱ्याच सेवा करू शकतो, ज्या मी तुम्हाला नेहमी सांगत असते. जसं की व्यंकटेश स्तोत्र, जसं की सिद्धकुंजिका स्तोत्र, जसं की श्री सूक्ताचं पठण, यासुद्धा सेवा आपण रोज नित्यसेवेमध्ये याचं पठण करू शकतो. पण कोणालाही या सेवा करणं जमत नसेल तर त्यांनी श्री स्वामीच्या सारामृत या ग्रंथातले रोजचे 3 अध्याय आणि स्वामींचा जप मात्र करायला विसरू नका. आता स्वामींची नित्यसेवा कशी करायची आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, पण तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ना, ती खूप कमी जणांना माहीत आहे. ती म्हणजे अशी आहे की स्वामींची नित्यसेवा करत असताना आपल्याला आपल्या कामामध्ये व्यस्त राहिलं पाहिजे. स्वामींनी सुद्धा सांगितलं आहे की तुम्हाला तुमच्या कामामध्ये व्यस्त राहावं लागेल, तुम्हाला कष्ट प्रामाणिकपणे करावे लागतील, तुमचं कर्म तुम्हाला चांगलं ठेवावं लागेल. कारण की जो प्रामाणिकपणे कष्ट करतो त्याच्याच पाठीशी स्वामी असतात. स्वामी नेहमी म्हणतात की आळशी माणसाचं तोंड कधीही बघू नये. जो व्यक्ती आळशी आहे, जो कोणतंही काम करत नाही, त्याच्या पाठीशी कधीही स्वामी राहत नाही. मग त्याने कितीही सेवा केली तरीसुद्धा तुम्ही तासनतास बसून स्वामींची सेवा करा, ग्रंथ वाचा, पण जर तुम्ही तुमचं काम करत नसाल, तुम्ही कष्ट करत नसाल, तुम्ही प्रयत्न करत नसाल, तर स्वामी कधीही तुम्हाला साथ देणार नाहीत. म्हणून त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला कष्ट प्रामाणिकपणे करावे लागतील. जे काही तुमचं काम आहे ते तुम्हाला नियमितपणे पार पाडावं लागेल, तुम्हाला कष्ट करावे लागतील. तेव्हाच तुमच्या कष्टाला फळ हे स्वामी देतील. पण त्याआधी तुम्हाला कष्ट करणं गरजेचं आहे. नाहीतर बघा, काही काही जणांचं असं असतं की आता आपण स्वामीची सेवा करत आहोत ना, मग स्वामी चमत्कार करतील, स्वामी मला हे देतील ते देतील. पण चमत्कार पण स्वामी कधी करतात की त्यांच्या भक्तांचा विश्वास बघून, त्यांच्या भक्तांचे प्रयत्न बघून, त्याच्या भक्ताचे कर्म बघून, त्यांच्या भक्ताचे कष्ट बघून स्वामी चमत्कार घडवून आणतात. चमत्कार असेच घडत नाही. जर तुम्हाला आशा असेल की स्वामींनी काहीतरी चमत्कार करावा आणि माझं आयुष्य उजळून जावं, तर त्यासाठी तुम्हाला आधी कष्ट करावे लागतील, तुमचे कर्म चांगले ठेवावे लागतील, स्वामींची सेवा तुम्हाला करावी लागेल. लक्षात घ्या, या जर 3 गोष्टी तुम्ही केल्या तर अर्थात तुम्ही कधीच आयुष्यामध्ये अपयशी ठरणार नाहीत. कारण की स्वामी तुमच्यासोबत असणार आहेत. प्रत्येक क्षणोक्षणी स्वामी तुमच्यासोबत असतील. स्वामी कधीही तुम्हाला हरू देणार नाहीत. पण स्वामीसोबत असावे यासाठी तुम्हाला या 3 गोष्टी नक्कीच करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. तर ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. ही खूप छोटीशी गोष्ट आहे, पण या गोष्टीचा तुम्ही विचार करून बघा आणि ही गोष्ट जर तुम्ही प्रामाणिकपणे केली ना, तर त्यानंतर तुम्ही बघा स्वामी तुम्हाला कशी साथ देतात. तुमच्या प्रयत्नांना, कष्टांना कसं स्वामी फळ देतात. तुमच्या पदोपदी स्वामी असतात. जरी अपयश आलं तरीसुद्धा तिथून पुढे यश देण्याची ताकद ही स्वामींकडे आहे. स्वामी आपल्याकडनं ते कार्य करून घेतात आणि त्या कार्यामध्ये आपल्याला यश नक्कीच देतात. ती आपल्याला स्वतःला कष्ट करायचे आहेत, आपल्याला आपले कर्म चांगले ठेवून कष्ट करायचे आहेत, प्रयत्न करायचे आहेत, तेव्हा स्वामी आपल्याला साथ देतील. लक्षात घ्या. तर चला, ही खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामींच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.